स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला होम युनिव्हर्सिटी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी याबाबत माहिती घ्यायची आहे। किती % रिझर्वेशन असतं आणि मी काही डेटा तुमच्यासाठी नोट डाऊन करून आणलाय, काही कट ऑफ्स मी नोट डाऊन करून आणलेत की काही स्ट्रॅटेजीज असतात ज्याच्यामुळे होम युनिव्हर्सिटीचा फायदा तुम्हाला होत असतो। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये ते पूर्ण डेटा आपण ॲनालिसिस करणार आहे। काही स्ट्रॅटेजीज ज्या तुम्हाला माहित नसतात जेणेकरून 2-2, 3-3 पर्सेंटाइलचा कट ऑफ आपल्याला पडत असतो, ते सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करणार आहे। पण व्हिडिओ सुरुवात करण्याआधी जे स्टुडंट्स, जे पॅरेंट्स आपल्या चॅनलवर नवीन आहेत किंवा ज्यांनी आपल्या चॅनलला अजून सुद्धा सबस्क्राइब केलेलं नाहीये, चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच नवीन स्ट्रॅटेजीजसाठी, अशाच लेजिट व्हिडिओजसाठी, अशाच इंजिनिअरिंग ॲडमिशन रिलेटेड व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। कित्येक मुलं या नंबरवर कॉल करायचा प्रयत्न करतायत आणि आम्ही प्रयत्न करतोय की प्रत्येकाचा फोन उचलण्याचा, पण काल आमच्याकडे जेवढा डेटा आला, आता मी 2 वाजता रात्रीचे बघतोय तर ऑलमोस्ट 700+ कॉल्स एका दिवसात या नंबरवर आलेले आहेत। त्यामुळे थोडंसं आम्हाला डिफिकल्ट होते प्रत्येकाचे फोन उचलायचा। कित्येक मुलांना एनरोल करायचं आहे काउन्सिलिंगमध्ये म्हणून आहे, काही जणांना काही वेगळे डाऊट्स आहेत आणि आम्ही प्रयत्न करतोय। बट ज्यांना काही डाऊट्स आहेत तुम्ही नक्की याच्यावर कॉल करा, एखाद तासाने पुन्हा ट्राय करा। आम्ही नक्की प्रयत्न करतोय, टीम आहे, टीम पूर्ण प्रयत्न करते की सगळ्यांचे फोन तुमचे रिसीव्ह करण्याचा। तुम्हाला डाऊट वाटतोय, तुम्ही असाही डाऊट विचारू शकता की माझं एवढं पर्सेंटाइल आहे, तर कित्येक मुलांचा सध्या डाऊट आहे की मला कोणत्या ग्रेडचं कॉलेज मिळेल, ग्रेड ए मिळेल, ग्रेड बी मिळेल, ग्रेड सी मिळेल, ग्रेड डी मिळेल। तर तुम्ही तुमचं पर्सेंटाइल कॅटेगरी सांगून त्यांना विचारू शकता की कोणतं कॅटेगरीचं किंवा कोणत्या ग्रेडचं कॉलेज, किती चांगलं प्लेसमेंट असणारं कॉलेज मला मिळू शकतं, मग त्यासाठी काही स्ट्रॅटेजी वापरता येऊ शकते का, हेही डाऊट्स तुम्ही नक्की विचारू शकता। असं काही नाहीये की ज्यांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठीच हा हेल्पलाईन नंबर आहे, जनरल हेल्पलाईन नंबर आहे। ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचं त्यांच्यासाठी तर आहेच, काही त्याच्या रिलेटेड डाऊट्स असतील तुम्ही विचारू शकता। आणि ॲट द व्हेरी एंड दुसरेही काही जनरल डाऊट्स असतील तुम्ही नक्की विचारू शकता। टीम तुमच्यासाठी प्रयत्न पूर्ण करत आहे आणि मी बऱ्यापैकी फोन रिसीव्ह करतोय, बट मोस्टली टीम रिसीव्ह करते। मध्ये मध्ये मी अर्धा एक तासाला मी पण प्रयत्न करतोय जेवढे मिस होतील ते रिसीव्ह करण्यासाठी। ठीक आहे, आता लक्षात घ्या, होम युनिव्हर्सिटी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी स्ट्रॅटेजी माहीतच नसते किंवा आपल्याला ॲडमिशनच्या वेळेस अशी काही गोष्टच माहीत नसते की होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असा एक प्रकार असतो। लक्षात घ्या, सीट्स जे असतात ना याला वेगवेगळ्या रिझर्वेशनमध्ये दिलेले आहे। ठीक आहे, तर युनिव्हर्सिटी काय प्रकार आहे समजून घ्या। जसं महाराष्ट्र बोर्ड होतं, ओके, तसं आता इथून पुढे युनिव्हर्सिटीज असतात। पुण्याची वेगळी युनिव्हर्सिटी असेल, करेक्ट, मुंबईची वेगळी युनिव्हर्सिटी असेल, कोल्हापूरची वेगळी युनिव्हर्सिटी असेल, नागपूरची वेगळी युनिव्हर्सिटी असेल, लातूरसाठी, मराठवाड्यासाठी वेगळी युनिव्हर्सिटी असेल। अशा प्रत्येक जिल्ह्यांना, काही जिल्ह्यांचा ग्रुप करून एक रिजन वाईज युनिव्हर्सिटीज अलॉट केले जातात। ओके, मग थोडंसं आपण अजून डेप्थमध्ये जाऊया म्हणजे तुम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टी क्लिअर होतील। ओके, समजून घ्या, इंजिनिअरिंगच्या ज्या सीट्स आहेत ना त्या महाराष्ट्रामध्ये 2 प्रकारे डिवाइड केल्या जातात। ओके, त्या एक तर महाराष्ट्र सीईटी थ्रू भरल्या जातात किंवा ऑल इंडिया सीट्स थ्रू भरल्या जातात। महाराष्ट्र सीईटी म्हणजे MHT CET। ओके, मग याला आपण काय म्हणू शकतो, स्टेट लेवल सीट्स, आणि याला काय म्हणू शकतो, ऑल इंडिया लेवल सीट्स। आता या ऑल इंडिया लेवलचे सीट्स असतात त्या 15% असतात, म्हणजे 100 जागा असतील तर 15 जागा या JEE थ्रू भरल्या जातात आणि जे स्टेट लेवल आहे ते 85% असतात। मग त्याच्यामध्ये वेगवेगळे रिझर्वेशन आहेत, त्याच्यावर पण बोलूया। बट या 15% साठी वेगळा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलाय, कोणते डॉक्युमेंट्स लागतात, कसं करावं लागतं, काय त्याच्यामध्ये बेनिफिट्स असतात, स्कॉलरशिप वगैरे सगळं, वाटल्यास मी डिस्क्रिप्शनमध्ये याही व्हिडिओची लिंक, हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर ऑल इंडिया कोटाचा वेगळा मी व्हिडिओ बनवलेला आहे। ओके, मग त्याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असा एक प्रकार बघायला भेटतो। त्याचा उद्देश समजून घ्या, काय होतं, आधी काय व्हायचं की पुण्याच्या मुलांना पुण्यामध्येच ॲडमिशन मिळणं कठीण झालं होतं। ओके, पुण्याची जी मुलं आहेत जी आता इथे वाकडमध्ये राहत आहेत, हिंजवाडीमध्ये राहत आहेत, कोणी कुठे मेन सिटीमध्ये राहत आहे, कोणी वाघोलीला राहत आहे, पुण्याची जी स्टुडंट्स होते त्यांना पुण्यामध्ये ॲडमिशन मिळणं कठीण झालं होतं। त्याचं कारण असं होतं की बाहेरून, पुण्यामध्ये सगळ्यात जास्त मुलं इंजिनिअरिंगला बाहेरून येतात, सगळ्या महाराष्ट्रातून पुण्यामध्ये शिकण्यासाठी येतात आणि पुण्याच्याच मुलांना ॲडमिशन मिळणं कठीण झालं होतं। मग त्याच्यासाठी असा एक विचार केला गेला की होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी म्हणजे काय, होम युनिव्हर्सिटी जी मुलं पुण्यातलीच होती। आता तुम्हाला आत्ता 12वी पर्यंत युनिव्हर्सिटीचा कधी संबंध आला का, नाही, पण होम युनिव्हर्सिटी म्हणजे ज्यांचं एक ज्युरिडिक्शन त्या युनिव्हर्सिटी अंडर येतं। आता पुणे युनिव्हर्सिटी म्हणजे तुम्ही ऑफकोर्स पुणे, म्हणजे जरी तुम्ही 12वी बोर्डातून गेली असेल तरी तुम्ही पुण्यात शिकत होतात, म्हणजे तसं बघावं तर पुणे युनिव्हर्सिटीच्याच तुम्ही ज्युरिडिक्शनमध्ये होता, म्हणून तुम्हाला होम युनिव्हर्सिटी काय दिली गेली, पुणे युनि दिली गेली। मग जे मुलं पुण्यामध्ये आहेत, जी मुलांनी 12वी त्यांची पुण्यामधून कंप्लीट केलेली आहे, तर त्यांना होम युनिव्हर्सिटीच्या 70% जागा या पुण्यातल्या दिल्या जातात। ओके, आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला 30% जागा या
अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी दिल्या जातात. फॉर एक्झाम्पल 100 जागा होत्या तर 85 जागा या स्टेट म्हणजे सीईटी थ्रू भरल्या जाणार होत्या, 15 जागा या जेडब्ल्यू थ्रू भरल्या जाणार होत्या. आता या 85 मधल्या 70% ज्या जागा असतील त्या होम युनिव्हर्सिटीसाठी रिझर्व्ड असतील आणि 30% जागा असतील त्या अदर दॅन म्हणजे बाहेरून येणाऱ्यासाठी. ठीक आहे, आता आपण बघूया की तुमची होम युनिव्हर्सिटी कोणती आणि मग मी कट ऑफ मध्ये कसा 3-3, 4-4 पर्सेंटांचा फरक पडतो आणि मग त्याचा उपयोग तुम्ही कसा करून घेऊ शकता हे मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, बघा होम युनिव्हर्सिटी कशावरून ठरवली जाते? डिस्ट्रिक्ट अंडर दी ज्युरिडिक्शन ऑफ युनिव्हर्सिटी. ओके, जिल्हा जर तुमचा जो आहे जिथून तुम्ही 12वी पास केली, 10वी बर्थ प्लेस याचा काही संबंध नाहीये, तुम्ही 12th कुठून पास केली हे इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही 12th पास संभाजीनगर, बीड, जालना आणि उस्मानाबाद मधून केली असेल तर तुमची मराठवाडा युनिव्हर्सिटी येणार आहे. जर तुम्ही हिंगोली, लातूर, नांदेड, परभणी या जिल्ह्यातून केलं असेल तर स्वामी रामानंद तीर्थ ही तुमची होम युनिव्हर्सिटी येणार आहे. जर तुम्ही मुंबई सिटी, मुंबई सब अर्बन, रत्नागिरी, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग आणि ठाणे इथून जर केली असणार आहे तर मुंबई युनिव्हर्सिटी येणार आहे. जर तुम्ही धुळे, जळगाव, नंदुरबार केलं असेल तर कवयित्री बहिणाबाई जी युनिव्हर्सिटी आहे ती तुम्हाला लागू होणार आहे. नगर, नाशिक, पुणे इथून केलं असेल तर तुमची होम युनिव्हर्सिटी ही मात्र पुणेच कन्सिडर केली जाणार आहे. छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटी जी आहे ती कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांसाठी आहे. सोलापूरसाठी वेगळी युनिव्हर्सिटी आहे, अहिल्याबाई होळकर आपली युनिव्हर्सिटी आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ यांच्यासाठी श्री संत गाडगेबाबा युनिव्हर्सिटी आहे. आणि भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा यांच्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूरची आपली युनिव्हर्सिटी आहे. आणि चंद्रपूर आणि गडचिरोलीसाठी मात्र गोंडवाना युनिव्हर्सिटी आहे. ओके, मग आता लक्षात आलं तुमच्या जिल्ह्याप्रमाणे तुमची होम युनिव्हर्सिटी कोणती. ओके, आता एक्झाम्पल सांगतो. ठीक आहे, नाशिकचा मुलगा आहे, पुण्यामध्ये येतोय, होम युनिव्हर्सिटीमध्येच येतोय, त्याची युनिव्हर्सिटी कोणती होती? पुणेच होती. मग तो कशामध्ये येणार? 70% मध्ये येणार. आता एक्झाम्पल घेतलं हिंगोली, स्वामी रामानंद तीर्थ त्याची होम युनिव्हर्सिटी आहे. त्याने जर स्वामी रामानंद तीर्थ मध्येच घ्यायचं ठरवलं म्हणजे त्यानेच हिंगोली, लातूर, नांदेड किंवा परभणी याच जिल्ह्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं ठरवलं, त्याला 70% जागा आहेत. आणि त्याने ठरवलं मला दुसरं कोणतेही जिल्हे, त्याचे 4-5 जिल्हे जे मी मगाशी सांगितले ते सोडून ऍडमिशन घेतोय तो, तर ते मात्र अदर दॅन होम युनिव्हर्सिटी मध्ये जाणार आहे. अजून एक थोडंसं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. चंद्रपूर आहे, ठीक आहे, तिकडे गोंडवाना युनिव्हर्सिटी आहे. तिकडच्या मुलांना किंवा नागपूरचे आहे, नागपूरचा मुलगा आहे तर त्याला नागपूरची आपली युनिव्हर्सिटी आहे गाडगे बाबा, तर त्याच्यासाठी नागपूरच्या मुलाने नागपूरमध्येच ऍडमिशन घ्यायचं ठरवलं, तो होम युनिव्हर्सिटीमध्ये येणार, त्याला 70% जागा मिळणार. आणि बाकीच्या मुलांना मात्र जर मी इथून नागपूरला पुण्यावरून जायचं ठरवलं तर अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये मला जावं लागणार. नागपूर किंवा चंद्रपूरच्या मुलाने ठरवलं पुण्यात यायचं तर त्याला अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये जावं लागणार आहे. त्याच्यामुळे बराचसा कट ऑफ हा होम युनिव्हर्सिटीच्या मुलांना फायदा होत असतो. ठीक आहे, मग आपण थोडेसे एक्झाम्पल घेऊया. थोडं पुण्याला मी सेंटर प्लेस पकडून तुम्हाला काही एक्झाम्पल्स आज सांगणार आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कट ऑफ मध्ये मी जे थंबनेलमध्ये सुद्धा एगेस टाकेन की 2%, 3%, 10% सुद्धा कसा कट ऑफचा डिफरन्स होत असतो. आता एक थोडंसं याच्यामध्ये ट्विस्ट समजून घ्या. हे तुमच्या लक्षात आलं की बाबा 70% असं आहे, 30% असं आहे, याच्यामध्ये एक छोटासा ट्विस्ट समजून घ्या. लक्षात घ्या, गव्हर्नमेंट कॉलेज कुणाचं असतं रे? हे सरकारचं असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे लक्षात घ्या जिथे जिथे ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आलं तिथे हा प्रकारच नसतो. ठीक आहे, ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट हा सगळ्यांचं असतं. ठीक आहे, एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. एक्झाम्पल समजा VIT पुणे ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे. ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आलं की समजून घ्या तिथे हे होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असा काही एक प्रकार नसतो. तिथे डिरेक्ट 100% असतं, स्टेट लेवल सीट असतात. ठीक आहे, हे एक छोटासा ट्विस्ट आहे, तुम्ही नक्की लक्षात ठेवा की जे ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट म्हणजे JSPM तातवडे झालं, PCCOE झाला, ओके, किंवा मग झील झालं, जे काही ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट्स पुण्यामध्ये आहेत किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत तिथे मात्र हे होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी तुम्हाला बघायला मिळणार नाहीये. ते एका PDF मध्ये मी नक्की येणाऱ्या व्हिडिओमध्येच तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, त्याची काळजी करू नका. एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला. आता जे जिथं अदर दॅन, आता वालचंद ठीक आहे स्टेट लेवल आहे, तिथे होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी प्रकार असणार आहे का? नाही. त्याच्यामुळे त्याच्या कट ऑफ बद्दल मी काय बोलणार नाही, सगळ्यांना सारखाच कट ऑफ असणार आहे. थोडंसं असे जे कॉलेजेस आहेत जिथे होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी आहे, थोडंसं त्याच्यावर आपण डिस्कस करूया, कसा पर्सेंटाईलचा फरक पडतोय समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, आणि लास्टला अजून एक ट्विस्ट मी तुम्हाला सांगेनच. ठीक आहे, बघा DY पाटील अकुर्डी, ओके, चांगलं कॉलेज आहे, अकुर्डीला कॉलेज आहे. ओपन कॅटेगरीचा आपण जर ENTCचा कट ऑफ चेक केला तर अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी म्हणजे जे बाहेरून मुलं येत आहेत त्यांना 94.33चा गेल्यास कट ऑफ होता. ओके, जनरल ओपन कॅटेगरीचा. तेच होम युनिव्हर्सिटीसाठी बघा 91.48 म्हणजे 94, 91 3%चा आपल्याला ऑलमोस्ट डिफरन्स बघायला भेटतोय. अजून थोडासा ट्विस्ट बघूया.
SC कॅटेगरीचा एखादा मुलगा आहे, सॉरी मुलगी आहे, SC लेडीजचा चला कट ऑफ बघूया. अदर दॅन होम युनिव्हर्सिटी म्हणजे जे बाहेरून येत आहेत त्यांना SC कॅटेगरीची कधी मुलगी असेल तर तिला 84% कट ऑफ या सेम कॉलेजमध्ये ENTC साठी लागत होता. आता तीच जर इथलीच मुलगी असली, पुण्याचीच SC कॅटेगरीची एखादी लेडीज असेल तर तिला मात्र 78 लागतोय. म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता 4 आणि 2 6% तुम्हाला डिफरन्स इथे बघायला मिळतोय. तर अशा स्ट्रॅटेजीज आपल्याला कॅपराऊंडमध्ये यूज कराव्या लागतात जेणेकरून आपल्याला चांगल्यातलं चांगलं कॉलेज मिळू शकतं. अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, MMCOE मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. याच्यामध्ये काय होतं बघा, एक एक्झाम्पल आपण बघूया. AIचं जर तुम्ही जनरलचा कट ऑफ बघितला, जे बाहेरून येत आहेत त्यांना 94चा कट ऑफ आहे. ओके, गेल्या वेळेसचे कट ऑफवर मी बोलतोय. ओके, आणि जे होम युनिव्हर्सिटीची मुलं आहेत त्यांना 92चा कट ऑफ आहे. म्हणजे ऑलमोस्ट 94.2 92.8 म्हणजे 2% तुम्हाला इथे सुद्धा कट ऑफचा डिफरन्स बघायला भेटतोय. CSIT मध्ये जातोय तेव्हा पॉईंटने मॅटर करतं, कारण एका पॉईंटवर हजारो मुलं तुम्हाला बघायला मिळतात. आता ENTC साठी VJ कॅटेगरीसाठी तुम्हाला एक ट्विस्ट सांगतो बघा. VJ कॅटेगरी आहे, जर एखादा मुलगा VJ कॅटेगरीचा बाहेरून इथे येतोय तर त्याला 78% लागतात. ओके, आणि ते जर होम युनिव्हर्सिटीचे असाल तर 45% तुम्हाला लागतात. त्याच्यामुळे बघा होम युनिव्हर्सिटीमध्ये किती फायदा होतोय आणि तुम्हाला तसा फॉर्म फिल केला पाहिजे व्यवस्थितपणे, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित असे ज्या तुम्हाला म्हणता येईल ज्या बेनिफिट्स असतात ते तुम्हाला घेता आले पाहिजेत. वेगवेगळ्या प्रकारचे रिझर्वेशन असतात, मध्ये डिफेन्स झालं, EWS झालं, ऑर्फन झालं. ठीक आहे, मला एक नक्की याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवायचा आहे. मी नक्की सांगू इच्छितो की ज्या मुलांना आई किंवा वडील ठीक आहे ऑर्फन आहेत, ठीक आहे, त्यांना रिझर्वेशन असतं बाळांनो. तुम्ही थोडीशी माहिती काढा, तुम्हाला ते सर्टिफिकेट बनवावं लागतं, तुम्हाला खूप कमी कट ऑफ मध्ये ऍडमिशन मिळतं आणि स्कॉलरशिप सुद्धा मिळतात. ठीक आहे, तुमच्यापैकी कोणी ऑर्फन असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. आपण तुमच्या ऍडमिशनसाठी पूर्ण प्रयत्न करूया. ठीक आहे, बिंदास मला कॉन्टॅक्ट करा, मी पूर्णपणे काळजी घेईन तुमच्या ऍडमिशनची. ठीक आहे, सो चिंता करायची गरज नाहीये. बऱ्याचदा असं होतं की सिंगल पॅरेंट असतात, त्यांना पण खूप अडचण येते. एखादी आई असते आपल्या मुलाला नरिश करत असते, पण डिसिजन मेकिंग मध्ये अडचण येते. मला नक्की सांगा, मी माझ्या परीने जे काही हेल्प करता येईल मी ती पूर्ण करेन. काळजी करायची गरज नाहीये. ज्यांना अशा विचित्र अडचणी आहेत, जे की मे बी जग बघा प्रत्येकाकडे काही जण पैशाने करू शकतात, काही जण कशाने, काही जण कशाने, बट काही असे अडचणी असतात जसं की ऑर्फन मुले आहेत, ते बिचारी कसं डिसिजन घेणार आहेत. तर तुम्ही प्लीज मला कॉन्टॅक्ट करा, मी तुमच्या सोबत आहे. आपण तुम्हाला चांगलं कॉलेज मिळवून देऊया. काउन्सिलिंग, पर्सनल काउन्सिलिंग असं काही विचार करू नका, बिंदास मला मेसेज करा, मी तुमच्या सोबत आहे. किंवा ऑर्फन असतील किंवा सिंगल पॅरेंट असतील, जिथे जिथे अडचण येते मला सांगा, मी तुमच्या सोबत आहे. कुठे तुम्हाला अडचण येऊ आपण देणार नाहीये. ठीक आहे, सो एक बेसिक लक्षात आलं. आता दादा मग EWSचं काय, TFWSचं काय, किंवा मी म्हणेन डिफेन्स कॅटेगरीचं काय, तर लक्षात घ्या. मग ते होम स्टेट लेवल कॉलेज असू द्या किंवा नॉर्मल प्रायव्हेट कॉलेज असू द्या, कसलंही कॉलेज असू द्या, त्याला मात्र स्टेट लेवलच कन्सिडर केलं जातं. म्हणजे जर तुमची EWS कॅटेगरी तर तुम्हाला चिंता करायची गरज नाही, होम युनिव्हर्सिटी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी, कारण ती स्टेट लेवल सीट आहे. TFWS स्टेट लेवल सीट आहे, डिफेन्स स्टेट लेवल सीट आहे. याच्यामध्ये काही होम अदर वगैरे अशातला काही एक भाग नसतो. आय होप बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. खूप महत्त्वाची गोष्ट मी सांगितली. आता मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका की व्हिडिओ कळाला, समजला की नाही, आणि तुमची होम युनिव्हर्सिटी कोणती आणि तुम्हाला कुठे ऍडमिशन घ्यायचं आहे, जेणेकरून मलाही समजेल की आपले व्ह्युअर्सचं काय काय चालू आहे. मग त्याप्रमाणे मी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये रोज नवीन नवीन व्हिडिओज मी घेऊन तुमच्यासाठी येणार आहे. ठीक आहे, आय होप प्रत्येकाला हा व्हिडिओ आवडला असेल, ह्या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील. आता तुम्ही म्हणाल दादा हे 70-30 बघा, प्रत्येक कॉलेजचं थोडं थोडं काही बऱ्याचशा आता याच्यामध्ये एक्सेप्शन्स सुद्धा आहेत. ICT मध्ये, SNDT मध्ये, मायनॉरिटी कॉलेजमध्ये फरक पडतो. पण मी थोडंसं जनरल सांगितलं. 90% सगळीकडे हाच रूल असतो, 90-95%. काही कॉलेजेसमध्ये वेगवेगळे त्यांना प्रिव्हिलेजेस दिलेले आहेत, त्यामुळे बऱ्याचदा थोडंफार इकडे तिकडे, कुठे ऑल इंडिया कोटाच नाहीये, कुठे होम युनिव्हर्सिटी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी नाही, कारण तिकडे रिझर्वेशनच नाहीये. सो वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे फॅक्टर्स असतात, बट मोस्टली सगळीकडे हाच रूल लागू होतो. आय होप हा व्हिडिओ आवडला असेल. अजून कोणते असे टॉपिक्स हवेत तेही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.